जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जीवन यात्रा पार्ट 5 मध्ये। आता आपण चाललो आहोत अयोध्यापासून काशी विश्वनाथ टेम्पलला आणि दुपारच्या वेळेला चहा नाश्त्याशिवाय एक वेगळं म्हणजे इकडचं तरतरीत शेतातला फ्रेश ऊस आणि ऊसाचा रस। तर आता आपण ऊसाचे रस पिणार आहोत आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत। इथून आहे काशी विश्वनाथ 168 किलोमीटर्स। अयोध्येपासून काशीला जात असताना मध्येच आपल्या जौनपूरच्या मित्रांनी सांगितलेलं आहे की इकडे एक हनुमानजीचं मंदिर आहे। हनुमानजी जेव्हा रामायणाच्या काळामध्ये इकडे अयोध्येमध्ये आले होते तेव्हा त्यांनी एका राक्षसाला आपल्या पायाने जमिनीच्या आतमध्ये दाबून टाकलं होतं आणि त्याचे इम्प्रेशन, पायांचे इम्प्रेशन हनुमानजीच्या इकडे आहेत असं त्यांनी स्टोरी सांगितलेली आहे। हे समोर मंदिराच्या समोरचं एक कुंड आहे, तिथे आपण आता हातपाय धुऊयात आणि बजरंगबलीच्या मंदिरामध्ये प्रवेश करूयात। हनुमानजीचं दर्शन आपलं झालेलं आहे। आतमध्ये हनुमानजींचं सुंदर असं देऊळ आहे आणि त्याच्यामध्ये पायांचा ठसा जे इम्प्रेशन आहे ते आहे। दर्शन आपलं झालेलं आहे। इथून आहे 128 किलोमीटरवरती काशी आणि आता आपण पुढे काशीकडे प्रस्थान करणार आहोत। जय सीताराम, हर हर महादेव। आणि यूपीमध्ये आपल्याला 1950 सालची राजदूत गाडी भेटलेली आहे कंडिशनमध्ये, फुल चांगल्या कंडिशनमध्ये। काइंड ऑफ बुलेटसारखाच लुक आहे, पण बुलेट यानंतरचे आहेत। आत्ताला सध्या त्यावेळेला इंडियामध्ये आणि राजपरिवारांकडे मानलेली जाणारी राजदूत गाडी ही आता इथे आपल्याला यूपीमध्ये दिसलेली आहे। खूप रेअर भेटते ही गाडी पाहायला। गिअर आणि किक जिचा एकच असतो माझ्या मित्राच्या म्हणण्याप्रमाणे। हा बघा, बाकीच्या गाड्यांमध्ये किक आणि गिअर हा वेगळा असतो, राजदूत गाडीमध्ये किक आणि गिअर हा एकत्रच आहे। आणि आता आपण पित आहोत कुल्हड़वाली चाय, जिला म्हटलं जातं पवित्र चाय, कारण ती एकदा पिऊन झाल्यानंतर हा छोटा मडका फोडला जातो। कैसा आहे, पितो सही। कोण म्हणतं इंडियामध्ये पार्किंगची कमी आहे। आता आपण वाराणसीला पोचलेलो आहोत। टायमिंग झालेला आहे 4:51 आणि एक्सटर्नल साईडला संपूर्ण पार्किंग फुल आहेत आणि रोडवरती पार्किंग करायला भेटत नाही आहे। तर 4-5 किलोमीटर सर्व लोक लांब गाड्या लावून तर चालत जात आहेत आणि आम्ही जवळचं एक थिएटर बघितलं आहे, थिएटरमध्ये आपल्याला भेटले पार्किंग। आपण चालत आहोत काशीमधल्या सराफ गल्लीमध्ये। सर्व व्हेकल्स बंद केलेले आहेत रोडवरून, 4 व्हीलर्स, आणि वॉकिंग डिस्टन्सवरती आता 2 किलोमीटरवरती आहे काशी विश्वनाथ महादेवाचं मंदिर। स्वप्नांची नगरी वाराणसीमध्ये आम्ही पोचलेलो आहोत। जगाचं शेवटचं आणि पहिलं शहर काशीमध्ये चालत असताना अजय दादा, पोलीस प्रशासन आणि त्यांचे घोडस्वार। ती पुरानी मस्जिद आहे, पुराना शिवालय आहे। 7-8 तासांची लाईन काशी विश्वनाथला आहे, पण आम्ही जुगाड हर हर महादेव बसलेलो आहे। आणि आता 4 नंबर गेटच्या इथून जी मोठी लाईन जात होती तिथून पण शॉर्टकट्समधून 1 नंबर गेटच्या इथून लाईन आपल्याला सोडलेली आहे। पाहूयात आपल्याला किती वेळ लागतो। सध्या वाजलेले आहेत संध्याकाळचे 6:30 आणि काशी विश्वनाथाचं दर्शन फक्त 45 मिनिटांमध्ये आपलं झालेलं आहे। आणि आम्ही ही ट्रिक शोधली आहे, हात पकडून फक्त धावत जायचं, लगेच एरियामधून गर्दीमधून बाहेर निघतो आपण। हर हर महादेव।
चल 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 लवकर. हर हर महादेव. आता इथून आपण निघालो आहोत दशाश्वमेध घाटासाठी आरती पाहण्यासाठी, गंगा आरती. आणि वाराणसीच्या गल्यागल्यांमधून आम्ही धावत पळत चालत गर्दी साईडला करत करत पोचत आहोत दशाश्वमेध घाटासाठी. ना गौ माता ब्रेक मारी. जय चला जय गौ माता, जय गौ माता. चल 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 चल. बनारस वाराणसीच्या गळ्यांमधून मार्ग काढत असताना आम्ही मैं उलटा नाही भाग शकता. आणि वाराणसीच्या गल्ली गल्लीतून फिरत असताना आपण पोचलेलो आहोत गंगा घाटाच्या इथे. आता थोड्याच वेळात आपण गंगा मातेचं इथून दर्शन घ्यायचं. आरती आपली मिस झालेली आहे, पण आपण गंगा मातेचं दर्शन घेऊया. नागा साधू, गंगा मैयाची मूर्ती आणि ही आहे आरती. ये जो लोग कोने में खड़े हैं सीढ़ियों को इसे उतर रहे हैं वो कृपया उधर चल जाइए. वो ऊपर की ओर बढ़ते रहे, ऊपर उतरिए. हम लोग दीपेश दुक्कड़ गंगा मातामध्ये आम्ही अर्घ्य देताना आणि नमस्कार करताना हर हर गंगे. नागासाधू, गंगा घाट, गंगा आरती आणि गंगा मातेचं संपूर्ण दर्शन झाल्यानंतर आता आपण या पार्टची सांगता करत आहोत. तर भेटूयात पुढच्या पार्टमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र, हर हर महादेव, हर हर गंगे.